तर आपण हे काय बाजूला आलो रे बा. तर काय म्हणता पुट्टे आज निघते मारुती महाराजच्या पालख्या. पहा मग कसं सजावट केली आमच्या मूल्यात. मस्त रांगोळ्या गिंगोळ्या काढून तयार होत्या भाऊ. फक्त पालख्याची याची देर होती. आपण तिथून रप्कन मारुती महाराजच्या मंदिरात आलो. मारुती महाराजच्या मंदिरात बम गर्दी होती भाऊ. पाहून घ्या किती गर्दी आहे. आपण गपकन हाट्याच्या पुत्यापाशी आलो भाऊ. पाहून घ्या इकडे गिलक ठेवला तर भाऊ. इकडे कांदे गिंदे आता टाकू राहिले ते. तिकडे वांगे ठेवले आहे भाऊ. मग नदीत आलो. उद्या नदी चांगली दिसली पाहिजे म्हणून भाऊ पुऱ्या काळ्या जाळून टाकल्या नदीतल्या. पाहून घ्या भाऊ. इकडे लाईट गिट लावून चालू होते उद्या जेवणासाठी. गोव्यावरून फॅमिली आली भाऊ. पाहून घ्या डेंड्या काढायची आमची इच्छा. 3 पुळा आणि 2 मागा आहे. हा मग नदीत उतरला. मी नदीत उडी मारतो म्हणे. मग इकडे चालू होती भाऊ ढपलीची टेस्टिंग. पाहून घ्या मारुती महाराजचं डेकोरेशन चालू झालं. अर्ध केलं अर्ध राहिलं भाऊ. आणि इथं असते भाऊ आपल्या इथं मारुती महाराजचं 7 दिवसाचं भागवत. तर भाऊ विठोबाचं पोस्टरही ठेवलं होतं. आणि त्यात भाऊ हे कीर्तन करायला भिडले. आता नका करू बे रात्री करजा. त्यातच हे कुस्त्याही खेळायला भिडले होते. त्यातच भाऊ बेलोराचा लाडका गोविंद भेटला तिथं. मग आलो आपण सागरपाशी. सागर पहा मस्त मारुती महाराजच्या पोस्टरपाशी उभा होता. दिंड्या गिंड्या निघालते भाऊ. मग ढोलताशे आलते तेवढ्यातच. त्यात जे काकाही नाचायला भिडले होते. काकाशी नाचू राहिले. मग घेतला भाऊ आपण गुळाचा चहा.